मुंबईतला 125 वर्ष जुन्या प्रभादेवी पुलाचं पाडकाम सुरू झालंय। हा पूल पाडून आता नवीन डबल डेकर शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे। मात्र पिलर उभारणी करताना काही इमारती बाधित होणार आहेत, त्यामुळे पुलाच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींमधल्या रहिवाशांचा पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। त्यामुळे बाधित 2 इमारतींमधल्या रहिवाशांचं पुनर्वसन त्याच परिसरात म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव सरकारने मान्य केलाय। त्यामुळे रहिवाशांचा विरोध मावळल्यानंतर आता प्रभादेवी पुलाचं पाडकाम करण्यात येत आहे। एलपी स्टँड ब्रिज आहे ते काल रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतात। पुढचे 16 महिने खरं तर त्या संपूर्ण बांधकामासाठी जातील। मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर 2 आंदोलनं या परिसरात स्थानिकांकडून झालेले आपल्याला पाहायला मिळतात। एक एप्रिल महिन्यात झालं, अनेक 10 सप्टेंबर रोजी झालेलं। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही स्थानिक आहेत। काय वाटतं, खरं तर हा संपूर्ण जो पूल आहे तो काल रात्रीपासून बंद करण्यात आलेला आहे, काम वेळेत पूर्ण होईल? तुमच्या मागण्या होत्या बऱ्याच काही। बघा, याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे हा ब्रिज आणि ह्याचं जे डेव्हलपमेंट आहे हे जवळजवळ फार जुनं आहे। आणि हा जो प्लान आहे, रोड वाइंडिंगचा प्लान आहे, हा आजचा नाही आहे। माझा जन्म मी 1963चा, त्याच्या आधीपासूनचा याचा आराखडा आहे। या साईडला किती फूट पडेल, त्या साईडला किती फूट, असा ह्यांचा पहिल्यापासूनचा प्लान आहे। फक्त एवढंच आहे की ह्या गोष्टीला फार वेळ लागला। सरकारं बदलली, नवीन नेते आले, नवीन मंत्री आले, त्या लोकांनी मग ते वेळ मारून घेऊन गेले। केंद्रामध्ये सरकार बदलली, पण जे काम तेव्हा व्हायला पाहिजे होतं ते काम आत्ता झालं। भरपूर आश्वासनं दिली, भरपूर सर्व झालं, त्याचं काही झालं नाही। सरकारी कामाने जे अडथळा आणतात त्याला बाजूला करून सरकार आपलं काम करून घेते, ते त्यांनी काल करून घेतलेलं आहे। मात्र विरोध होता, मागण्या वेगवेगळ्या होत्या, काम वेळेत पूर्ण होईल? नाही, वेळेत तर पूर्ण शक्यच नाही। त्यांनी वेळेत जर पूर्ण करायचं आश्वासन जर पब्लिक देत होते, त्यांनी बोर्ड लावावे सगळे परिसरात बोर्ड लावे, पण दिसतील ना तुम्ही दिलेली कमिटमेंट अगदी टायमिंगला पूर्ण करता की नाही। तुम्ही जर खरं 16 महिन्यात किंवा 18 महिन्यात जे म्हणता ना, तुम्ही बोर्ड लावा ना, बॅनर लावा, तुम्ही 16 महिन्यात हे काम पूर्ण करणार। लोक मोजतील ना 16 महिने कधी संपतील ते। कारण सरकारने कधी कुठली कमिटमेंट पूर्ण, कुठल्या सरकार असू दे, बॅनर असं नाही। जसं म्हाडा, बीएमसी कुठचंही काम करताना त्यांचा काळवेळ, कॉन्ट्रॅक्टर कोण, त्यांचं किती कालावधी आहे, किती महिन्यामध्ये त्यांचं काम पूर्ण होईल, असा जो पिवळा बोर्ड लावतात ना, तो लावा, नोटीस बोर्ड, तसा त्यांनी लावावा की एवढ्या महिन्यामध्ये आम्ही काम पूर्ण करणार, असं त्यांनी लावावं। सतीश सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।